भंडारा शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत खोकरला येथील सुमनोहर लॉनच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे व त्यामुळे जीवितहानी होण्याची मोठी संभावना निर्माण झाली आहे। भंडारा शहरातील खात रोड ते खोकरला रस्त्यावर असलेल्या या लॉनमधील लग्न समारंभ रिसेप्शनचे कार्यक्रम झाल्यावर उरलेला अन्न हा लॉनच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या नाल्यावरच फेकला जातो। त्यामुळे या नाल्यालगतच असलेल्या वसाहतीतील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली असून या दुर्गंधीमुळे अनेकांना रोगराई होण्याचे, त्यांच्या शरीरावर परिणाम व मानसिकतेवर ताण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे। नगर परिषद प्रशासन व जिल्हा SDO यांनी त्वरित याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे। अन्यथा एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत। आषाढामुळे म्हणजे दुर्गंधी सुटतेच। 4च्या नंतर आम्ही आपल्या घरी म्हणजे सुखाने राहूच नाही शकत। दरवाजे लावून आम्हाला म्हणजे घरचे आमचे कामं करावं लागतात आणि समोर जाऊन आम्हाला म्हणजे आमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। रात्री आणि सकाळी इतके मच्छर राहतात की म्हणजे आम्ही बाथरूमला आणि टॉयलेटला जाऊच नाही शकत। इतका म्हणजे प्रॉब्लेम होते याच्यामुळे। आणि आता 2 महिने झाले खूपच त्रास होऊन राहिला आणि हा इतका कचरा आता थोड्या दिवसांनी आमच्या घरापर्यंत येऊन राहील। पाणी खूप साचते घरासमोर। पावसाळ्यामध्ये तर माहीत पडेलच काय होईल काय नाही तर। सांगा मी आशा प्रकाश राऊत खोकरला येथील रहिवासी असून सुमनोहर हॉलच्या कचरा आणि हे अन्नाच्या नासाडामुळे आमच्या आरोग्याला म्हणजे धोका निर्माण झाला आहे आणि समोर जाऊन अजून आमच्या आरोग्याशी म्हणजे खेळत असल्याचा आम्हाला म्हणजे भास होत आहे। त्रास होत आहे। मी श्रीराम सकारामजी शिंगंजोडे, राहणार खोकरला। आमच्या घर या नाल्याला लागूनच आहे आणि नाल्याजवळ हा सुमनोहर लॉन आहे। या सुमनोहर लॉनमध्ये जेवण किंवा कोणते कार्यक्रम जे होतात, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळा वगैरे होतो, त्यावेळेस जे पत्राळी वगैरे राहतात ते येतं मागच्या भागाला पाटात घालतात आणि त्यामुळे तो पाटातील जे हवा धूळ असते तो आमच्या घरात असते आणि त्यामुळे घरात असल्यामुळे आम्हाला ते वातावरण चांगले राहत नाही। खोकला खासी आमच्या सतत होत राहते। अजूनही आमच्या घरी खोकल्यावाले आहेत, मला पण खोकला आहे आणि त्यामुळे काय की येथील जे जागा होती ती जागा मला वाटते की अतिक्रमात गेली असावी असं मला वाटते आणि याचा बंदोबस्त करायच पाहिजे। ज्या ठिकाणी कचरा वगैरे होतो तो कचऱ्याचा धूळ वगैरे ना पूर्ण हे जिल्ह्या वगैरे घराकडे येतात आणि पावसाळ्यात सुद्धा अडचण होते पाण्याची आत येण्याकरता। आमच्या घराला पाणी लागतो आणि त्यामुळे आम्हाला थोडीशी तकलीफ होते, पाणी थांबून राहते आणि मग व्यवस्था नाही आली तर आडवे उडवे करतात येतात पाट वगैरे आणि त्याच्यामुळे आमच्या साप वगैरे येतात आणि हे डुकरं वगैरे येतात आणि त्यामुळे प्रदूषणाला खूप येथे वाव मिळालेले आहे। हा प्रदूषण टाळण्यासाठी येथील जिल्ह्या वगैरेचं प्रकरण कुणीकडे अलीकडे का कोणीकडे तर त्यांनी यातील विल्हेवाट लावलीच पाहिजे असं मला वाटते। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।